नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं, तसेच तुमची अलॉटमेंट जर लागली नसेल तर नेमकं करायचं काय, आणि लागली असेल तर पुढची प्रोसेस काय करायची. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर लॉग इन केलं अशा प्रकारचा इंटरफेस जर येत असेल, तुम्हाला जर ऑप्शन येत असेल या ठिकाणी कॅप 3 अलॉटमेंट, ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि अलॉटमेंटवरती क्लिक केल्यावर तुम्हाला समजतं की या ठिकाणी कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, आणि कोणत्या टाईपची सीट मिळालेली आहे हे पण तुम्हाला इथे समजतं आहे ना. ब्रँच कोणती मिळालेली आहे ते चेक करायची. जर तुम्हाला पाहिजे असेल ते कॉलेज तर ते कॉलेज ठेवू शकता तुम्ही, अदरवाईज तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकता. ठीक आहे, आता प्रेफरन्स नंबर लागलेला आहे 160, 160 वाला आहे ना. तर 160 वाला म्हणजे 6 पेक्षा पुढचा जर प्रिफरन्स असेल तर तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकता. अदरवाईज पहिल्या 6 मध्ये जर लागला असेल तर तुम्हाला ऑटो फ्रीज होऊन जाईल. ओके, आता हे झालं ज्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेले आहे त्यांना. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं बघा अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म कॅप 3 प्रिंट हे येत आहे. ओके, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स येत नाही आहे. ओके, तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांनी असं समजायचं की कॅपराऊंड 3 त्यांना कोणत्याही प्रकारचं कॉलेज लागलेलं नाही आहे. असे विद्यार्थी कॅपराऊंड 4साठी इलिजिबल आहेत. तर 4 नंबरच्या राऊंडमध्ये ते ऑप्शन फॉर्म भरू शकतात. बट तो भरण्या अगोदर त्यांना वॅकन्सी मॅट्रिक्सचा यूज हे करायचं आहे, चेक करायचं आहे, आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, एवढंच मी सांगू शकतो जे विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही त्यांना. ओके, तर आता सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस बघूया आपण. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, बघा, अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस फॉर कॅपराऊंड 3 याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर क्लिक हेअर टू कम्प्लीट वरती क्लिक करा. या ठिकाणी तुमची जे मार्क्स आहेत ते करेक्ट आहेत की नाही याची शुअरिटी करून घ्या. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट पण या ठिकाणी व्ह्यू करून तुम्ही चेक करायचे आहेत. ओके, चेक करून घ्यायचे, तेच आहेत ते डॉक्युमेंट. सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. एक एक करून चेक करायचं आहे. करेक्ट असेल तर करेक्टवरती क्लिक करा. जर काही मिस्टेक असेल तर नॉट व्हेरीफायवरती क्लिक करून तुम्ही प्रोसीड टू नेक्स्ट करू शकता, आणि तुम्हाला ते तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते करेक्ट करू शकता. ओके, आता या स्टुडंटला ऑलरेडी कॅपराऊंड 2 कॉलेज अलॉट झालेलं होतं, आणि त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट केलं होतं. आता तिसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला काय करायचं आहे ते बघू शकता तुम्ही. आता त्या ठिकाणी बेटरमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा. गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल. तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस करायचं. ते केल्यानंतर जर तुम्ही कॅपराऊंड 2 किंवा 1 ₹1000 पे केले असतील तर तुम्हाला फीस पे करायची ऑप्शन परत येणार नाही. ओके, तर त्यामुळं हा बेटरमेंट केल्यानंतर 1000 पे करायचे आहे तुम्हाला. त्याच्या पुढे प्रिंट येईल, प्रिंट तुमच्याकडे सेव्ह ठेवायचे आहे. ओके, आणि जर तुम्ही तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्या ठिकाणी फ्रीज जर करायचं असेल, फ्रीज जर केलं तुम्ही, तर तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, सर्व डॉक्युमेंट वगैरे सोबत घेऊन. आणि जर बेटरमेंट केला तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो भरायचा असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांग. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच टेलिग्रामचा ग्रुप पण तुम्ही जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला ओपन डिस्कशन करायला आहे, अलाव केलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे क्वेश्चन टाकू शकता. खूप सारे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी, तुम्हाला त्याचे आन्सर वगैरे मिळून जाईल. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.